नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 7वी इतिहास पाठ 10वा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार. मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ताविस्तार केला. त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तारमध्ये आपण पाहूयात मराठ्यांनी आपला विस्तार कसा केला, आपली सत्ता कशी विस्तारित केली. मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी काय झालेलं, मुघल सत्ता आक्रमक होती. आपण पाहिलं मुघल सत्तेकडे कसं आहे, भरपूर सैन्य होतं, तोफखाना होते, दारुगोळा होता, पण तरीसुद्धा मराठ्यांनी त्यांना जेरीस आणले होते. तर मराठ्यांचे धोरण कसे होते, बचावाचे होते. आणि या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलटी झालेली. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले होते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ताविस्तार केला आणि त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. आता आपण पाहूया शाहू महाराजांची सुटका. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलामध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शहजादा आझमशाह हा दक्षिणेत होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला गेला. राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्या छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे आझमशहाला वाटले, म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराज जे होते ते कैदेत होते बादशहाचे, आपल्याला माहीतच आहे. मग औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर काय झालं, त्यांच्याच मुलामध्ये काय झालं, दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. औरंगजेब बादशाह होता, त्यांच्याच मुलामध्ये दिल्लीची गादी कोणाला पाहिजे त्याच्यावरून संघर्ष सुरू झाला, कलह सुरू झाला. मग शहजादा आझमशाह हा काय झालं, त्यावेळी दक्षिणेत होता. मग बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला. मग राजपुत्र शाहू महाराज हा त्यांच्या ताब्यात होता. मग शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात छत्रपती गादीसाठी कलह होईल. शाहू महाराजांना जर आपण सोडलं तर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात काय होईल, छत्रपती गादीसाठी कलह होईल, भांडण होईल असे त्याला वाटले आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल, म्हणजे त्यांच्यातच भांडणं लागतील असं त्याला वाटलं. म्हणून त्याने काय केलं, आझमशहाला असं वाटलं म्हणून आझमशहाने काय केलं, शाहू महाराजांची सुटका केली. आता पाहूया शाहू महाराजांचा राज्याभिषेक. कैदेतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले. शाहू महाराजांचा बघा इथं फोटो दाखवलेला आहे. शाहू महाराजांचा राज्याभिषेक आपण पाहूया. कैदेतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांनी काय केलं, महाराष्ट्राकडे आले ते. मग त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाई होती तिला काय शाहू महाराजांनी छत्रपती बनायचं हे काय मान्य नव्हतं. मग पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी काय झालं, खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला आणि त्यांनी सातारा जिंकून घेतले. स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. त्यांनी काय केलं, जिंकून घेतल्यानंतर स्वतःच काय केलं, राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालूच राहिला. इसवी सन 1710 महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी म्हणजे दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले आणि तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. बघितलं कसे काय कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. तर काही काळ काय झालं, शाहू महाराज आणि महाराणी यांच्यामध्ये संघर्ष विरोध हा चालूच होता. इसवी सन 1710 काय केलं, महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा म्हणजे त्याचं नाव होतं शिवाजी, दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. शाहू महाराजांचे पूर्वायुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते.
शाहू महाराजांचे पूर्वायुष्य म्हणजे जे बालपण होतं ते सगळं मुघलांच्या छावणीतच गेले. मग त्यामुळे मुघलांचे राजकारण त्यांनी जवळून पाहिले होते. मुघलांच्या विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणातील खाचाखोचा त्यांना समजल्या होत्या. मुघल सत्तेच्या बलस्थानाची आणि कमतरतांचीही त्यांनी चांगलीच माहिती झाली होती. शिवाय मुघल दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. याचा उपयोग शाहू महाराजांना मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबचे धोरण आणि त्याच्या वारसदाराने आता सोडले होते. त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपले सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते ते जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते, हे या धोरणाचे सूत्र होते. मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचं जे पूर्वीचं औरंगजेबाचं धोरण होतं ते त्यांच्या वारसदारांनी आता सोडले होते. म्हणजे आता त्यांनी मराठ्यांच्या राज्याचा जो नाश करायचं ठरवलं होतं तो विचार सोडून दिला होता. त्यामुळे आता काय झालेलं, मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते, आपल्याला माहिती आहे नवीन देवालय बांधल्यामुळे जे पुण्य मिळतं ते जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने, म्हणजे जुन्या देवळाचा जीर्णोद्धार म्हणजे त्याचीच जुनं जे मंदिर असते त्याची डागडुजी केल्याने जो मिळते ते या धोरणाचे सूत्र होते. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासचा पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा आणि संघर्ष यामुळे मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. आता बाळाजी विश्वनाथ आपण पाहूया. शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्यांनी शाहू महाराजांच्याकडे वळवले होते. कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होते. आपण पाहिलं आहे कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख होते. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले आणि त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले आणि बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजी शाहू महाराजांच्याकडे वळवले. बाळाजी विश्वनाथ पाहूयात आपण. शाहू महाराजांची काय झालं, मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यानंतर त्यांनी काय केलं, बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवा केले. मग बाळाजी जे होते मूळचे कोकणातील श्रीवर्धन गावचे. ते काय होते, कर्तृत्ववान आणि अनुभव होते. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्यांनी शाहू महाराजांच्याकडे वळवले होते. मग कान्होजी आंग्रे हे आरमाराचे प्रमुख होते. मग त्यांनी काय केले, महाराणी ताराबाईंची बाजू घेतली होती. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले आणि त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले. बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस परत शाहू महाराजांच्याकडे वळवले. चौथाई सरदेशमुखीच्या सनदा. शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्ली कारभारात दुही व गोंधळ निर्माण झाला होता. तेथे सय्यद बंधू अब्दुल्ला म्हणजेच हसन आणि हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या मदतीने बाळाजीने इसवी सन 1719 मुघल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या. चौथाई म्हणजे महसूल उत्पन्नाचा 1/4 भाग तर सरदेशमुखी म्हणजे 1/10 भाग होय. चौथाई सरदेशमुखीच्या सनदा. शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट झाल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष कुठे वळवले तर उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात काय झालं, दुही आणि गोंधळ निर्माण झाला होता. तेथे सय्यद बंधू अब्दुल्ला व हुसेन अली याचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या मदतीने बाळाजीने इसवी सन 1719 मुघल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी
चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याचा सनदा मिळवला. हे बाळाजींनी केलं होतं. काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी. आता चौथाई म्हणजे काय? महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग. म्हणजे चौथाई म्हणजे आता जे काही महसूल उत्पन्न केला असेल, समजा तर 100 रुपये महसूल उत्पन्न झाला तर त्याचा 1/4 भाग म्हणजे 25 रुपये असा. चौथाई म्हणजे मग 100 रुपयेचा 1/4 भाग म्हणजे 25 रुपये असा. तर सरदेशमुखी म्हणजे 1 भाग होय. समजलं? पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची इसवी सन 1720 पेशवेपदी नेमणूक केली. पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. निजामाचा पालखेड येथे पराभव. मुघल बादशहा फर्रुखसियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इसवी सन 1713 निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुब्याकडून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले आणि त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने मराठ्यांच्या चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. निजामाचा पालखेड येथे पराभव. मुघल बादशहा फर्रुखसियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इसवी सन 1713 निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुब्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. बादशहाने काय केले होते? मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुब्यातून चौथाई सरदेशमुखी आपण बघितलं काय आहे ते वसूल करण्याचा अधिकार दिला होता. याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले आणि त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने माळव्याच्या चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. पराभव केल्यानंतर त्याने काय केला? निजामाने की मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी द्यायचा असं मान्य केलं. मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे हे बाजीरावाने ओळखले होते. मुघल सत्ता कशी कमकुवत झाली होती, त्यामुळे उत्तरेला सत्ता विस्तार करण्याचा वाव आहे असं बाजीरावाने ओळखले आणि शाहू महाराजांनी त्यांच्या धोरणाला पाठिंबा दिला. आता आपण पाहूया माळवा. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा हा भाग मोगलांच्या ताब्यात होता. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले आणि तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली. बाजीरावसुद्धा कसा दूरदर्शी होते. त्यांनी काय केलं? आजचा जो मध्य प्रदेशातील माळवा हा भाग आहे कसा होता? जो मुघलांच्या ताब्यात होता. मग बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा याच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले, म्हणजे मध्य प्रदेशात पाठवले आणि तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली. बुंदेलखंड पाहूया. बुंदेलखंड म्हणजे आजचा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतातील झाशी, पन्ना, सागर वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश होय. बुंदेलखंड म्हणजे कोण होतं? तर आजचा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या प्रांतातील झाशी, पन्ना, सागर वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश होय. बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अलाहाबादचा मुघल सुभेदार महमद खान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. त्याने छत्रसालास पराभूत केले. तेव्हा छत्रसालाने बाजीरावाला मदतीची विनंती केली. बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेला. त्याने बंगशाला पराभूत केले आणि छत्रसालाने बाजीरावचा मोठा सन्मान केला. अशा रीतीने माळवा, बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा, छत्रसालाने मदतीकरता बाजीरावाला पत्र लिहिले. त्यात त्याने असे लिहिले की जो गत आहे गजेंद्र की वह गत आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी राखो लाज. मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस. असं छत्रसालाने मदतीकरता बाजीरावाला लिहिलेलं हे पत्र आहे. त्यात त्यांनी असं लिहिलं की जो गत आह गजेंद्र की वह गत आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी राखो लाज. मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे असे छत्रसाल म्हणतो. आणि मी आता फार मोठ्या संकटात आहे आणि माझी लाज राखणारा म्हणजे मला वाचवणारा तूच आहेस
असं त्यांनी बाजीरावाला पत्र लिहिले होते. बाजीरावाने बादशहाकडे माळव्याच्या सुभेदाराची मागणी केली. त्यांनी ही मागणी अमान्य केली म्हणून बाजीराव मार्च 1737 दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला. आता भोपाळची लढाई पाहूया. बाजीरावाच्या स्वारीमुळे बादशाह अस्वस्थ झाला. त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. प्रचंड फौजेनिशी निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेला. बाजीरावाने भोपाळ येथे त्याचा पराभव केला. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीची सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले. भोपाळची लढाई पाहूया आपण. बाजीरावांच्या स्वारीमुळे बादशाह कसा झालेला अस्वस्थ झाला होता. त्याने काय केलं, निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. प्रचंड फौजेनिशी निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेला. मग बाजीरावाने भोपाळ येथे त्याचा पराभव केला. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदाराची सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले. पोर्तुगीजांचा पराभव. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा यास त्याचे परिपत्व करण्यासाठी पाठवले. त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला आणि त्यानंतर इसवी सन 1739 त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगीजांजवळ प्रभावी तोफा होत्या. तरीही चिमाजी अप्पाने चिकाटीने वेढा चालवून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले आणि त्यामुळे वसईचा किल्ला पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांचा पराभव आपण पाहूया. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. कोकण किनारपट्टीवरचे जे वसई आणि ठाणे हे भाग हे जे कुठं पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. मग पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर काय करायचे, जुलूम करायचे, प्रजेला त्रास द्यायचे. बाजीरावाने आपला भाऊ काय केलं, चिमाजी अप्पा यास त्याचे परिपत्य करण्यासाठी पाठवले पोर्तुगीजांचे. मग त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला आणि त्यानंतर 1739 त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगीजांजवळ प्रभावी तोफा होत्या. तरीही चिमाजी अप्पाने चिकाटीने वेढा चालवून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले. त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात आला. आता पाहूयात बाजीरावांचा मृत्यू. इराणचा बादशाह नादिरशाह याने भारतावर स्वारी केली. तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहोचला तोपर्यंत नादिरशाह दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. एप्रिल 1740 नर्मदाकाठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले. त्याच्या या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली. इराणचा बादशाह नादिरशाह याने भारतावरती स्वारी केली. तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहोचला तोपर्यंत काय झालं, नादिरशाह दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. मग एप्रिल 1740 काय झालं, नर्मदाकाठी रावेरखेडा येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीराव हा कसा होता, उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले होते आणि त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवर एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले होते. त्यांच्या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही राजघराणे पुढे आली. तर या इथे आपला पाठ संपलेला आहे. नंतर भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.